एकीकडे बळीराजा आसमानी संकटात सापडलाय, दुसरीकडे महायुतीने शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यानं शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय। याच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना विचारलं असता त्यांनी अजब सवाल केला। कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता? कर्जमाफीच्या पैशातनं साखरपुडा लग्न करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी विचारला। आता कृषी मंत्री संकटात सापडलेल्या बळीराजाला सावरण्याऐवजी असे उलट सवाल करत असतील तर शेतकऱ्यांनी मदतीसाठी कोणाकडे पाहावं असा सवाल उपस्थित होतो। बर, मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपया तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। विषय भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक। दरम्यान मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडू नये असं मंत्री बावनकुळे म्हणतात। कोकाटे बोलले असतील तर शेतकऱ्यांची आम्ही माफी मागू, नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं बावनकुळेंचं म्हणणं आहे। नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या विषयावर नो कमेंट्स म्हणत बोलणंच टाळलंय। कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ तोडू नये। शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे। खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते। पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या, आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे। त्या जबाबदारी मी पार पाडू। काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू। जयंत पाटलांनी असा टोला लगावला की राज्यकर्ते जे आहे, कृषी मंत्री आहे ते सत्तेमध्ये मशगूल आहे। नो कॉमेंट। जयंत पाटलांनी असा टोला लगावला की राज्यकर्ते जे आहे, कृषी मंत्री आहे ते सत्तेमध्ये मशगूल आहे। नो कॉमेंट। शेतकरी संकटात असताना कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली, तर संजय राऊत यांनीही यावरून निशाणा साधला। कृषी मंत्र्यांनी जबाबदारी फार मोठी असते, आणि विदर्भ असेल, मराठवाडा असेल, फळबागाचं पुढं नुकसान झालं, आणि विशेष करून डाळिंबाचं नुकसान त्या नाशिक भागामध्ये झालं, कांद्याचं नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात। या अशा सगळ्या पिकाचं नुकसान होत असताना रब्बीच्या हातात आलेलं पीक आता हातातून जातो आहे। अशा वेळेस सरकार म्हणून, कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना आश्वस्त करणं हे गरजेचं होतं। पण हे सरकारचं संवेदन शून्य सरकार आहे। या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत। हे माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले आहेत। खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष आहेत, त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखावणारी। का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही। राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत, खिल्ली उडवत आहेत। काय झालं या राज्यामध्ये? काय झालं? आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही, कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही, गृह खातं तर कोसळून गेलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।